अनेक महिलांना सतत थकवा, गुडघेदुखी, हाडांची कमजोरी, झोप न लागणे आणि शरीरात शक्ती कमी झाल्यासारखे वाटते. पण फक्त 1 ते 2 चमचे हा पदार्थ दुधात उकळून घेतल्यास शरीराला अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया दुधात खसखस टाकून पिण्याचे 11 आश्चर्यकारक फायदे. टिप नंबर 1. कच्ची खसखस थेट खाण्यापेक्षा ती 2 ते 3 तास भिजवून किंवा दुधात 5 ते 10 मिनिटं उकळून घेतल्यास तिची चव आणि पोत अधिक चांगली वाटते. यामुळे खसखस दुधात व्यवस्थित मिसळते आणि पिण्यास सोपी होते. टिप नंबर 2. रात्री झोपण्यापूर्वी घेणे अधिक सोयीचे. दिवसभराच्या धावपळीनंतर शरीराला आरामाची गरज असते. म्हणून रात्री जेवणानंतर 1 ते 2 तासांनी किंवा झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी कोमट दुधात खसखस उकळून पिणे अनेकांना अधिक आरामदायक वाटते. टिप नंबर 3. 1 चमचा खसखस रात्री किंवा 2 तास आधी थोड्याशा पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ती भिजलेली खसखस पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. आता 1 ग्लास गाईचे दूध गरम करायला ठेवा आणि त्यात ही पेस्ट टाका. या दुधाला फक्त 2 उकळ्या येऊ द्या. गोडव्यासाठी यात चुकूनही पांढरी साखर टाकू नका. त्याऐवजी थोडा गावरान गूळ किंवा खडीसाखर टाका. टिप नंबर 4. वाढत्या वयात स्मरणशक्ती आणि एकाग्रतेला आधार. वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणे, लक्ष केंद्रित न होणे किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. खसखसमधील काही पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे एकाग्रता आणि मानसिक ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत मिळू शकते. टिप नंबर 5. हृदयाच्या आरोग्याला आधार. वाढते वय, चुकीचा आहार आणि ताण याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. खसखसमध्ये उपयुक्त फॅटी ॲसिड्स असतात जे संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदयाच्या आरोग्यास सहाय्य करू शकतात. तणाव आणि चिडचिड कमी करण्यास मदत. घर, नोकरी आणि जबाबदाऱ्यांमुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे मन शांत राहत नाही. रात्री खसखस दूध घेतल्याने शरीर रिलॅक्स होण्यास मदत मिळू शकते, ज्यामुळे मानसिक शांतता अनुभवता येऊ शकते.
टिप नंबर 6, रक्तातील साखरेवर कंट्रोल. डायबिटीजवर नैसर्गिक नियंत्रण. आजकाल प्रत्येक दुसऱ्या घरात इन्सुलिनची इंजेक्शन आणि शुगरच्या कडू गोळ्या खाणारी माणसं दिसत आहेत. डायबिटीज हा असा आजार आहे जो हळूहळू तुमची किडनी आणि डोळे निकामी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, खसखसीमध्ये हाय डायटरी फायबर असतं. जेव्हा ही खसखस दुधासोबत तुमच्या पोटात जाते तेव्हा ती रक्तात ग्लुकोज शोषून घेण्याचा वेग एकदम मंद करते. यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी शुगर स्पाइक नियंत्रित राहते आणि तुमचे स्वादुपिंड पॅनक्रियाज इन्सुलिनच्या नैसर्गिक निर्मितीला चालना देऊ लागते. टिप नंबर 7, सततचा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत. काही महिलांना पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटते. दूध आणि खसखस यामधील पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात, त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटू शकते. टिप नंबर 8, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत. सकाळी पोट व्यवस्थित साफ न होणे, पोट फुगणे किंवा जड वाटणे यामुळे दिवसभर अस्वस्थता. खसखसमधील तंतुमय घटक पचनक्रियेला सहाय्य करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. टिप नंबर 9, सांधे आणि गुडघ्याची कमजोरी कमी करण्यास मदत. वय वाढल्यावर जिना चढताना, उठताना, बसताना गुडघ्यामध्ये कटकट किंवा वेदना जाणवू शकतात. खसखसमधील पोषक घटक शरीराला आवश्यक पोषण देतात, ज्यामुळे सांध्यांच्या आरोग्याला आधार मिळू शकतो. रात्रीची अपुरी झोप दूर करण्यास मदत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.